ज्ञानेश्वरीमधील 13व्या अध्यायातील एका ओवीचं चिंतन आपण घ्यायचं आहे. 7 नंबरचा श्लोक आहे भगवद्गीतेतील 13वा अध्याय. आणि त्यावरती माऊलींनी जवळजवळ एक 50-60 ओव्या अशा लिहिलेल्या आहेत. त्याचा विचार आपल्यासाठी फार उपयोगाचा आहे. प्रपंच करताना पारमार्थिक शास्त्र जे आहे ते शास्त्र प्रपंचासाठी उपयोगात आणायचं असते. संसार करताना त्याचा उपयोग करायचा असतो आणि म्हणून ती वाचायची असतात. बरेच वेळा त्याचा उपयोग काय होतो, ज्ञानेश्वरी ही वर्षातून एकदा पारायण करायचं, बाकी झालं त्याचं काम, असं नाही. ते रोजच्या रोज थोडं थोडं का असणार तुकोबांची गाथा किंवा माऊलींची ज्ञानेश्वरी किंवा नाथांचं भागवत, हरिपाठ, यातले काहीतरी एखाद्या ग्रंथ आपल्या रोजच्या जीवनामध्ये हळूहळू रोज असला पाहिजे. थोडंसं वाचल्याशिवाय, ओव्या वाचल्याशिवाय, अभंग वाचल्याशिवाय, हरिपाठ केल्याशिवाय कामाला जाऊ नये. हे काय वारकऱ्यांसाठीच नियम आहे असं काही नाही. वारकरी नसणाऱ्यानेही ते करावं. तर त्याचं चिंतन जे आहे त्या चिंतनापर्यंत आपण पोचावं लागतं. 13व्या अध्यायामधील एक श्लोक आहे, इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रिय अर्थेषु एक ज्ञानी माणसांचं भक्त कसे असतात, श्रेष्ठ भक्त, श्रेष्ठ ज्ञानी पुरुष कसे असतात, याचं वर्णन 5 श्लोकामध्ये 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. 7 पासून मला वाटते 11-12 नंबरच्या श्लोकापर्यंत खरंच अभ्यासण्यासारखं आहे. ज्ञानी पुरुष असतात कसे, भक्त कसे असतात. आपल्याला जर भक्त व्हायचं असेल तर मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तर इंद्रियाबद्दलचं वैराग्य ज्यांच्याकडं आहे, ज्यांच्याकडं अहंकार गर्व काही नाही, आणि ज्यांनी जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये दुःख पाहिलं आणि दोष पाहिलेत, तो ज्ञानी म्हणायचा. श्लोक काय सांगतो, इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रियाबद्दलचं वैराग्य, अनहंकार म्हणजे अहंकार रहित स्थिती, गर्व रहित स्थिती, जन्म मृत्यू जरा व्याधी, 4 गोष्टी सांगितल्यात. एक जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, आणि व्याधी म्हणजे रोग. ह्या 4ही बद्दल त्यामध्ये दुःख आहे असं जो पाहतो तो ज्ञानी आहे. आता आपण ज्ञानी व्हायसाठी काय करायला पाहिजे, तर या जन्म मृत्यू जरा व्याधी आणि म्हातारपणामध्ये दुःख आहे, हे दुःख परत वाट्याला येऊ नये यासाठी काहीतरी तजवीज आपण करून ठेवली पाहिजे. आपण म्हातारपणाची व्यवस्था म्हणून सोनं नाणं संपत्ती साठवून ठेवतो, पण अशी गोष्ट करत नाही की ज्यामुळं माझ्या वाट्याला दुःखच येऊ नये अशी संपत्ती साठवत नाही आपण. आणि म्हणून आपल्याला नंतर जो त्रास होतो ते सगळंच समोर असतं, पण त्याचा उपयोग काहीच होत नाही. सोनं नाणं, बँक बॅलन्स, गाड्या गोड्या सगळंच समोर असतं, पण त्यामुळं माझा आतला त्रास जो आहे तो त्रास नसतो कमी होत. तो त्रास कमी व्हायसाठी तजवीज अगोदर करून ठेवावी. यासाठी माऊलींनी जवळजवळ 50-60 ओव्या वापरलेत की तुला रोग होतील म्हातारपणी, वेगवेगळ्या प्रकारचे रोग तुला त्रस्त करतील. नाकातून घाण व्हायला लागेल, लाळ गळायला लागेल, कानातून घाण व्हायला लागेल, दिसायचं बंद होईल, केस पिंजरासारखे होतील, मान लट असे हालायला लागेल. आता हे वर्णन काय ह्यांनी सांगायला पाहिजे असं काय नाही. आपली स्थिती आपल्यालाच माहिती आहे. आपल्याला हे वाट्याला येतच असते. आपण आसपास कुठेही बघितलं तर आपल्याला असे वृद्ध लोक दिसतातच ना, आणि आपणही वृद्ध होणार आहे ही जाणीव मात्र ठेवत नाही आपण. आणि म्हणून माऊलीने एक फार सुंदर ओवी वापरलेली आहे. कदाचित चिंतन यावरचं ऐकलं असाल, ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे, म्हणून चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी तुझी दशा होईल, व्याधी रोग वृद्धत्व हे तुला त्रास द्यायला सुरुवात करतील. आणि काय होईल मग, त्यासाठी काय कर, तुझं मन वेडं पिसं होईल म्हातारपणी. मग त्यासाठी अगोदर म्हणून चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान, आत्मज्ञानाचा अभ्यास कर. शास्त्रानं आत्मज्ञान कसं प्राप्त करायचं याचं वर्णन ग्रंथामधून केलेलं आहे. त्यामुळे त्या ग्रंथांचा अभ्यास कर. ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा आहे, नाथांचं भागवत आहे, वारकऱ्यांची प्रस्थांतरी म्हणतात त्याला. आयुष्यात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकदा तरी हे 3 ग्रंथ वाचून काढावेत. जोडीला आणखीन शेवटी 4था म्हणला तर दासबोधाने आहे. 4 ग्रंथ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि मराठी भाषेमध्ये आहे. मराठी भाषिकांनी तरी किमान मराठी बोलणाऱ्यांनी तरी वाचायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, पण फारसं लक्ष नाही आहे तिकडं. ज्यांच्या घरामध्ये हे ग्रंथ नाहीत ना ते गरीब म्हणायचे, आणि ज्यांच्या घरामध्ये हे 4 ग्रंथ आहेत ती माणसं श्रीमंत आहेत म्हणायचं. गाड्या किती आहेत, सोनं किती आहे यावरून श्रीमंती कळत नाही, तर मन किती शांत आहे आणि आपण किती समाधानी आहे,
चित्त किती स्थिर आहे यावरून श्रीमंती कळत असते. दगदग, आटापिटा, सारखी धावपळ यामध्ये चित्त स्थिर राहत नाही, शांत राहत नाही. कितीही प्राप्त केलं तरी आपल्याला वाटतंय अजून पाहिजे. जोपर्यंत अजून पाहिजे असं वाटतंय तोपर्यंत आपण स्थिर आणि शांत नसतो. म्हणून माऊली म्हणतात किमान आयुष्य सगळं गेलं, तरुणपण जे असतं ना ते धावपळीमध्ये जातच जातं. प्रपंच उभा करायचा असतो, मुलांना शिकवायचे असतात, त्यांना काहीतरी सगळी त्यांची लग्न करून द्यायची असतात. एक टप्पा आहे आणि त्या टप्प्यानंतर माणसानं शांत व्हावं, त्यासाठीच ही ओवी सांगते. अशी दशा तुझी पुढं होणार आहे, मन वेडं होणार आहे, त्यासाठी अगोदर ग्रंथांचा अभ्यास कर आणि शांती, तृप्ती, समाधान ह्या गोष्टी अगोदर प्राप्त करून घे. म्हणजे मृत्यूच्या समयी तुला त्या उपयोगी पडतील. कारण मृत्यूच्या समयी यात समोर असणाऱ्या कुठल्याच गोष्टी उपयोगाला येत नाही. साधा आपला देह सुद्धा उपयोगाला येत नाही, खंगलेला असतो आपला देह. देहामधला, कारण देह हा पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूत आपल्याला हळूहळू सोडून जातात एका एका टप्प्यानंतर. देह हा पाचाचा अनिला उशिना, सेखी ज्याचा त्याला देणे असे, असं तुकोबा बोलतात. शेवटी ज्याचा त्याला उसनवारीचा देह आहे तो शेवटी द्यावाच लागतो आणि द्यावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच आपण व्यवहार करावेत. पण तसे आपले व्यवहार, तसली आपली सावधानता नसते. म्हणून सावध राहावं. म्हणून माऊली म्हणतात तुझं असं होणार आहे बघ, तू असं होणार आहे म्हणून तू काय कर. मग अगोदर त्याचा उपयोग काय करता येतोय? रोग घालवता येतील का? नाही घालवता येतील. सगळ्यांचा आपला अनुभव आहे. रोग सोडतच नाहीत आपल्याला. म्हातारपण टाळता येईल काय? नाही टाळता येत. मृत्यू टाळता येईल काय? नाही टाळता येत. मग चारीमध्ये दुःख पहा म्हणतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जन्मामध्ये सुद्धा दुःख पहा म्हणा. म्हणजे जन्माला बाळ आलं तर ते म्हणतात वाईट वाटायला पाहिजे. वास्तविक अवघड गोष्ट आहे की नाही? संतांचं आपल्याला वेड्यात वाटतंय संत, पण खरंच आहे. पुढचे जी 3 दुःख आहेत ना, कुठली कुठली? वृद्धत्व, रोग आणि मृत्यू. कशामुळे येतात सांगा बघू? कशामुळे? जन्माला आल्यामुळे येतात. जन्मालाच नाही आलं ना तर ही 3 दुःख येतील कशी वाटायला सांगा बघू? आता जन्माला यायचं की नाही आपल्या साधनेवर, आपल्या एकूण प्रारब्धाच्या कर्मावरती आपण लक्षात ठेवूया, त्याच्या स्वाधीन टाकूया. पण खरी गोष्ट, पुढच्या जन्मात ज्या गोष्टी काही मला ह्यातल्या वापरता येतील काय, तर त्या वापरण्यासाठी अगोदर त्याची अशी व्यवस्था करून ठेवली पाहिजे की यातली कुठली गोष्ट मला पुढच्या जन्मामध्ये सुद्धा वापरता येईल. हा देह पुढील जन्मामध्ये वापरता येणार नाही. आत्ता असलेली संपत्ती पुढील जन्मामध्ये वापरता येणार नाही. आत्ता असणारी मुलं बाळं ती पुढील जन्मामध्ये माझ्या बरोबर असणार नाही. आत्ता असणारा देह हा पुढील जन्मामध्ये माझ्या बरोबर असणार नाही. मग मी वेगळा देह धारण करून येणार आहे आणि त्यावेळी माझ्यासाठी काहीतरी उपयोगाचं पाहिजे. म्हणून म्हणतात की या सगळ्या संसारिक गोष्टीमध्ये थोडं का असना दुःख पाहावं, दुःख बघितलं पाहिजे, दुःखाचं दर्शन घेतलं पाहिजे. खरंच संसार दुःख रूप आहे हे कळलं पाहिजे. त्यासाठी संत ओरडून आपल्या ग्रंथामध्ये सांगतात. माऊलींची उवे 9व्या अध्यायामध्ये, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. ते म्हणतात प्रपंच म्हणजे इंगळाचं अंतरुण आहे आणि त्यावर आपण झोपतोय आणि म्हणतोय आपण शांत झोपायचं. बरं काय, कशी शांत झोप लागेल सांगा? अशी जगामध्ये कुठलीही व्यक्ती नाही की जे अगदी एखाद्या भिकाऱ्यापासून अगदी टाटा, बिर्ला, अंबानीपर्यंत जरी लोकांचा विचार जरी केला तर तळमळ काय सुटलेली नाही. पैसे आहेत म्हणून तळमळ संपत नाही. मुलं बाळ चांगली व्यवस्थित आहेत म्हणून तळमळ संपत नाही. कारण तळमळीचं मूळ कारण, अशांतीचं मूळ कारण ग्रंथामध्ये सांगितलंय. संत सांगतात का तुम्ही अशांत आहात तर त्याच्यावर असा उपाय करा. काय उपाय करायचा? तर चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. आपल्या शरीराची चांगली स्थिती असते ना तोपर्यंत पारमार्थिक काहीतरी पुण्य संपादित केलं पाहिजे. नंतर ह्यातली कुठलीच गोष्ट उपयोगाला येत नाही. धन, पुण्य आणि ज्ञान ह्या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त करण्याच्या आहेत. धन म्हणजे संपत्ती, प्रापंचिक संपत्ती असते. पुण्य सुद्धा दान धर्मानं, तीर्थयात्रेनं यानं पुण्य प्राप्ती होते. पण या सगळ्या गोष्टी निघून जातात. पुण्य सुद्धा संपतं, धन पण संपतं. धन कुठं नाही कुठं तरी जातच असतं. राहते ते ज्ञान. म्हणजे ज्ञान प्राप्त केलं तर भले पुढचा जन्म जरी प्राप्त झाला तर त्या जन्मामध्ये त्याचा उपयोग करता यावा आपल्याला, आणि होतोच उपयोग. ह्यातल्या दुसऱ्या गोष्टीचा कुठला उपयोग होत नाही. म्हणून या प्रपंचामध्ये दुःख पाहता आलं पाहिजे. ढेकणाची आबाजी सुखाची कल्पना.
तुकोबा कसा प्रश्न विचारतात बघा. ढेकणानं भरलेला खॉट आहे आपला, गादी आहे, आणि त्याच्यावर मी सुखानं झोपेन काय? आणि ढेकणानं भरलेला खॉट म्हणजे काय? तर ह्या वेदना व्यथा ज्या आहेत ती देणारी माणसं आहेत, तीच ढेकणं आहेत. बरं, ती ढेकणं काय दुसऱ्याच्या घरातली नाहीत, आपल्या घरातले आहेत. नातवंड, जावई, सुना हीच चावतात, दुसरी कुणी चावायला येत नाही आपल्याला. खरी ढेकणं ही आहेत, पण आपण त्यांच्याकडे ही माझी म्हणून पाहतो आणि त्यामुळं आपल्याला दुःख होतं. माझी माझी असू देत, ती असणारच. देह धारण केला की नाती येतात, पण त्या नात्यांना केवढं महत्व द्यावं, केवढं माझे पण तिथं करावं. त्यांना काही झालं तर जरा सुद्धा आपण हेलकावे खातो, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यामुळे म्हणून तुकोबा म्हणतात ढेकणानं भरलेला खॉट आहे आणि तिथं म्हणे मी शांतपणे झोपणार आहे म्हणतो. ती कशी झोप लागेल? त्यासाठी सावध व्हा. आणि सावध होऊन काय करायचं? संत सांगतात ते ऐकायचं. संतांनी सांगून ठेवलंय की अशी तुझी दशा येणार आहे, वेड्यासारखं मन होणार आहे, म्हणून तू अभ्यास करून आत्मज्ञानाचा अभ्यास करून ठेव. आत्मज्ञानाचा अभ्यास म्हणजे काय करायचा? आपण कोण आहोत, माझं कोण आहे याचा शोध घेऊन ठेवायचा. आता माझं काय आहे बघितलं तर माझं काही नाही. शेतीवाडी बाची होती, ती वडील सुद्धा म्हणायचे माझं आहे. आता त्यांची माझ्या नावावर आली, मी म्हणतो माझं आहे. आता माझी माझ्या मुलांच्या नावावर जाईल, मुलं म्हणतील माझी आहे. नेमकी ही शेती, ही गाड्या, हे सगळं कुणाच आहे? फक्त त्याला माझं असं आपण लेबल लावतो. खरं बघायला गेलं तर ते माझं नाही. माझं इथं काही नाही. म्हणूनच बाहेर पडताना तो विचार करायला पाहिजे. आणि विचार कोणता करायचा? माझं नाही तर माझं त्याच्याशी मी नातं जोडून घेणं बरोबर नाही. या नात्याच्या म्हणजे नाती जे जोडलेली असतात ते संबंध, हे संबंधच आपल्याला बंधनात टाकत असतात. संबंध कोणते असतात? आपल्या आई वडिलांचा मुलांशी, मुलांचा नातवंडांशी, आणि कुणाशी जो जो म्हणून संबंध नातलगांचा आहे. ही माणसं आणि माणसातली ही जी जड प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला त्रास देते. खरं बघायला गेलं तर ते जड काय आपल्याला त्रास देते का? शेत कधी त्रास देते काय सांगा? पण शेताचा त्रास आपण करून घेतोय. शेत कसं त्रास देईल? घरातला फ्रीज, वॉशिंग मशीन काय त्रास देतील सांगा बघू? काहीच त्रास देत नाहीत. काय ते असे कधी आले त्यांनी म्हणलेत सकाळपासून आम्हाला कंटाळा आला, आम्ही आता खाली पडणार किंवा तुमच्या अंगावर पडणार, जेवाय बसला की तुमच्या अंगावर? असं काही करत नाहीत फ्रीज, वॉशिंग मशीन. ते आपले बिचारे गप्प असतात. पण त्यांना काय झालं तर कुणाला त्रास होतोय बघा? आपल्याला. का त्यांना होतंय बिघाड झालाय माझ्यात, माझं कोण बघणं झालंय सकाळपासून, असं वॉशिंग मशीन म्हणते का बघा? घरातलं काय म्हणत नाही. बंद असेल तर बंद ठेवा म्हणते. ही जड सगळी संपत्ती आहे ना, ही काहीही त्रास देत नाही. राहता राहिली ही दुसरी जीवसृष्टी जी आहे, त्या जीवसृष्टीचा आपल्याला खरा त्रास होतो, नात्यांचा त्रास होतो. म्हणून फार सावधपणाने या नात्याशीकडे बघितलं पाहिजे. भाऊबंद आणि पाहुणं खरे घातक कोण असतील तर ही दोन मंडळी आहेत. यांच्याकडे बघताना विशेष करून, पण त्यांना सांगायचं नाही मात्र तुम्ही माझे शत्रू आहात. सांगितलं तर आपल्याला घरातनं बाहेर काढते. महिन्याच्या गोळ्या देते ना पोरग, किंवा म्हणजे मला शत्रू म्हणताय, गोळ्याच बंद करतो थांबा तुमच्या, नाहीतर जा आता मंदिरात जाऊन बसा. ते कोण महाराज सांगून गेलाय ना त्यालाच विचार जायचा उपाय असे म्हणतील. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं? सांगायचं नाही कुणाला मी बाहेर पडतोय असं, किंवा हे नश्वर आहे, हे मिथ्या आहे, याचा विचार डोक्यात करायचा. विचार करायला पाहिजे. त्याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक ज्याला कळला नाही त्याला का उपयोग आहे? म्हणून आपल्याबरोबर काय येणार आहे एकदा त्याचा अभ्यास करून ठेवावा. काय येणार आहे माझ्याबरोबर? सगळ्या घरातल्या गोष्टी, आपली सगळी संपत्ती, त्यातली एकही कण आपल्या बरोबर येणार नाही. कोणी काही त्यातली माणसं आपल्या बरोबर येणार नाही. मग आपल्या बरोबर जर ही येणार नसतील तर या सगळ्या गोष्टीचा माझ्यासाठी काय उपयोग आहे? मग माझ्या बरोबर येणार काय आहे याचा अभ्यास करून ठेवायचा. त्याला म्हणायचं चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. माझ्या बरोबर काय येणार आहे? सोनं नाणं जरी बघितलं तर घालावं, वापरावं, पण माझं नाही असं समजून वापरावं. ते शेवटी कुणाच्या तरी बाजूला कुणाला तरी ते द्यावं लागणार आहे. नाही द्यावं लागलं तर हिसकावून लोक घेणारे जात आहे आपल्याकडून. ही जाणीव आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण ठेवत नाही, ती घेतातच. ते 12व्या दिवशीच वाटणीला बसतात. कधी पण बघा, लांब लावत नाहीत. पोरी सुद्धा म्हणतात आता आम्ही लांब जायचं, परत कोण येणार आहे, आजच गोड करा आणि बसा वाटणीला. म्हातारीचा फोटो तरी वर खुर्चीवर ठेवलेलाच असतो तिथे. ती बघून असं तिला काय वाटत असेल कुणाला माहिती. शक्य नाही ना तर फोटोतून बाहेर आली असते ती, पण येत नाही का? बघायचं नाही, गप्प बसायचं. एवढं माझं चिताक एवढं मोठं केल्यानं कशी मोडायला लागल्यात बघा. तिचं तुकडं तुकडं केलं.
एवढं इतक्या वर्षाचं मी सगळं साठवून साठवून केलेलं हे बघायला लागतंय की कदाचित आपण जिवंत असतानाच हेच बघायला मिळेल. काय माहिती आहे, यावेळी मनाची शांती टिकून ठेवता आली पाहिजे. हो, काय माझं घडेल पुढे काही सांगता येत नाही. आजारपण कोणती येतील सांगता येणार नाही. मुलं कोणत्या स्थितीमध्ये मला माझा वापर करतील काय सांगता येणार नाही. जर असं असेल तर मला काय करायला पाहिजे, सावधपणानं या सगळ्या गोष्टीला मला सामोरे जायचंय अशी तयारी अगोदर करून ठेवायला पाहिजे मनाची. याला म्हणायचं चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान, अशी दशा येईल पुढे. तुझी दशा अशी होणार आहे, दिसणार नाही डोळ्यानं. अगोदर ज्ञानेश्वरी वाचून घे, ध्यानाला बस, नंतर कंबर दुखणार आहे आत्ताच बस. प्रवचन कीर्तन ऐकून घे, नंतर कानानं ऐकू येणार नाही. ही गोष्टी सगळ्या आता या सांगण्यासारख्या आहेत काही संतांनी, काही गरज नाही. पण आपल्याला सांगावं लागतंय म्हणून ग्रंथात लिहून ठेवलंय की आम्हाला ऐकू येणार नाही. आपल्यालाच माहिती असते ऐकू येणार नाही. आता पुढच्या टप्प्यात नाही ऐकलेलंच बरं असते. काय ऐकण्यासारखं असते सांगा, काहीच नाही. ऐकलं तर आपला अपमानच असतो त्यामध्ये. बऱ्याच वेळा ऐकू येत नाही सगळ्यात गोष्ट चांगली असते. एक वृद्ध आजोबा आहेत, त्यांचा एक मित्र डॉक्टर, MD डॉक्टर आहे, कानाचे डॉक्टर. ते म्हणले खूप वर्षांना ऐका येत नव्हतं. ते म्हणले ये माझ्याकडे, एक एकदम छोटंसं असं मशीन आले, ते तुझ्या कानामध्ये घालतो, पोरासने दिसणार सुद्धा नाही. ते म्हणते घालून द्या मला. आणि अगोदर आता कित्येक वर्ष ऐकूच येत नव्हतं. ती काय बोलतात समोरचे काय माहीतच नव्हतं, फक्त व्यवहार चालू होता. मशीन घालून आल्याबरोबर पोरांना, नातवंडांना, सुनांना कळलंच नाही की मशीन घालून आलेत सासरे बुवा. आणि ह्यांचं जे बोलणं होतं ती जे ऐकायला लागलं, दुसऱ्या दिवशी गेले म्हणते मित्राला, डॉक्टर मित्राला, हे पहिलं मशीन काढ, पूर्वी ऐकाय येत नव्हतं ते बरं होतं. आपण म्हणतो ऐकायला पाहिजे, ऐकायला कुठंपर्यंत? ज्यावेळी ऐकायला येत होतं त्यावेळी ऐकलं नाही, आणि ज्यावेळी ऐकायची स्थितीत राहिली नाही त्यावेळी मशीन घालून का उपयोग आहे? त्यावेळी ऐकायलाच नको वाटलं पाहिजे. ह्याला म्हणायचं आत्मज्ञानाची तयारी. दिसत नाही, नाही दिसत तिकडं, कारण मी भरपूर ज्ञानेश्वरी वाचून ठेवली, तुकोबांच्या गाते ते अभंग सगळे पाठ करून ठेवले, असं वाटलं पाहिजे ना. खूप प्रवचनाने कीर्तन ऐकलेली आहेत, आता कशाला ऐकायची, अशी स्थिती करून ठेवली पाहिजे आपण. आपण तसं करून काही ठेवत नाही. सारखा अपुरेपणा, उणीव, काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय. कधी संपतंय काय सांगा बघू करून. म्हणून एक गोष्ट फार महत्वाची सांगतात संत, जे आपल्या बरोबर येतंय त्याचा साठा करून ठेवावा, आणि जे आपल्या बरोबर येत नाही त्याला माझं न म्हणता नुसतं सांभाळावं. दोन गोष्टी, दोन मार्ग आहे. एक आपल्या बरोबर येत नाही असा सगळा जड प्रपंच, मुलं बाळ, देह सगळं आहे. काय येते आपल्या बरोबर? देह सुद्धा येत नाही. काही सगळी घालवायलाच बसलेली असतात. बऱ्याच वेळा झोपून आपण पडलो ना एकदा की ऐकण्यासारखं नसतं ते. अवतीभोवती अशी बाजूला बसलेली असतात. ती काय करतात सांगा आपल्यासाठी? त्यांना काय करता येते? काहीच करता येत नाही. काय माझ्या वेदना त्यांना घेता येतात? नाही. ते माझ्या वेदना सगळ्या सहन करायला पाहिजे, आणि तरी पण बाजूला बसलेले असतात. अशा वेळी म्हणतात की आपल्याला न्यायला यम येत असतो, यमाचे दूत येत असतात, आणि ते म्हणे दिसत असतात. ते मृत्यूच्या समयी काही तास अगोदर ते दिसत असतात त्यांना म्हणे. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, गाथेचा अभ्यास करून ठेवला, खूप काही प्राप्त करून ठेवलंय परमार्थाचं, त्यांना न्यायला ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, नाथ महाराज, समर्थ हे येत असतात. मग संतांनी आपल्याला न्यायला यावं अशी व्यवस्था तरी अगोदर करून ठेवायला पाहिजे. नाही, म्हणून म्हणतात अशी दशा तुझी येणार आहे, तू चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान, म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास कर. ही जवळ बसलेली का उपयोगाची आहे? उशाला जर ज्ञानेश्वर माऊली जीवन बसल्या तर तर आपण जय जय वशुद्धे उदारे प्रसिद्धे म्हणत बसलेलो असते. ओव्या पाठ आहेत म्हणत बसलो, अंगावर पांघरून घेतलंय, ओव्या म्हणत बसलोय. बाजूला बसलेल्यांचा काहीच उपयोग नसतोय. वास्तविक ती न्याहाला येतात, ती भूतासारखी दिसतात, तर खरी भूत हीच आहे आपल्या जवळ बसलेली. ती काय म्हणतात, कधी आठ पाहिजे 12 दिवसाची रजाच काढून येतात पुण्यावरनं, मुंबईवरनं. अरे पण 12 दिवसानंतर जाणार आहे असं का म्हणतात? नाही, जाणारच जातात. अशा एका टप्प्यावरच येतात, आणि रजा संपत आली तरी जाईना त्याचा विचार करत बसतात. अजून का मरण? फोन येत असतात, आपण तरी पांघरून घेऊन अंगावर ऐकत बसलेलं असतं. कोणतरी तिकडून पाहुणे विचारत असतात, काय कसं काय, आजोबा कसे, आजी कशा आहेत? नाही, आहेत बऱ्या, आत्ताच ज्यूस प्यायला, अजून कुठं 5-6 दिवस नाही जात. म्हणजे इथं म्हणतात नवसं करतील पोरं.
तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माऊली सुद्धा म्हणतात याच ओवीमध्ये ना, या श्लोकावरती, नवस करतील आपण जावं म्हणून. आपणच नवस करून त्यांना मागून घेतलेलं असते. आई दारोदार भिक्षा मागते आणि पोर होत नाही म्हणून मागून घेते, माझ्या पोटाला पोर पाहिजे म्हणून. आणि नवस केलेलं पोर आपण जाऊ नये, जावावं म्हणून नवस करतो. ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे. मग काय करायला पाहिजे? संतांचं ऐकायचं बघ, दुसरं कुणाचं ऐकायचं नाही. नातलं गोतरे कोणी काही सांगो, अजिबात ऐकायचं नाही. हे खरेपणा या संसाराला द्यायचं नाही. त्यामुळे माझ्या बरोबर जे येतंय त्याची साठवण करायला सुरुवात करायची. माझ्या बरोबर येत नाही त्याला माझं म्हणायचं नाही. माझं कशाला म्हणायचं? जे माझ्या बरोबर येतंय. आता माझ्या बरोबर काय येते सांगा? आपण नाम जर घेतलं असेल आयुष्यभर, आपण ज्ञानेश्वरींसारख्या ग्रंथांचा अभ्यास करून ठेवला असेल, दान धर्म तीर्थयात्रा केल्या असतील, कुणाला तरी मदत केली असेल, ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म देहावरती कोरल्या जातात. सूक्ष्म देह लवकर मरत नाही. लवकर म्हणजे जातच नाही, फक्त संतांचा जातो. सूक्ष्मदेह जाणं म्हणजे जीवदशा जाणं. जीवदशा जात नाही, म्हणूनच आपण परत जन्माला येतो. ते बी राहिलेलंच असतं इच्छेचं, त्यामुळे ते शिल्लक राहतं, तेच परत जन्माला घालतं. म्हणून माझ्याबरोबर काय येतं? ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना, तीर्थयात्रा आहे, दान धर्म आहे, पुण्य काहीतरी प्राप्त केलं, ग्रंथांचा अभ्यास केला, कदाचित मुक्तीचा सुद्धा अनुभव येईल. डॉक्टर काकांसारखे मुक्त पुरुष आहेत, त्यांच्याकडे आता एकही इच्छा शिल्लक राहिली नाही. अशी इच्छा संपवण्याची ताकद आपण हळूहळू निर्माण केली पाहिजे. आणि राहता राहिली इच्छा तर तुकोबांसारखं बोलावं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला घालणार असाल तर जन्माला घाल, पण कुठं? जिथं हरिनाम चालू आहे, जिथं ज्ञानेश्वरी गाथेचा, नाथांचा, भागवताचा अभ्यास चालू आहे, त्या घरामध्ये मला जन्माला घाल, असं आपण म्हटलं पाहिजे. पण नुसतं घाल म्हणून होत नाही, त्यासाठी अभ्यास आहे, त्यासाठी तयारी आहे. आणि ती तयारी करणं म्हणजे पुढील ज्या गोष्टी आहेत आत्मज्ञानाचा, त्याचा विचार करून ठेवणं आहे. माझ्याबरोबर काही येणार नाही, सगळ्या गोष्टी. तुकोबांचा अभंग आहे, स्त्री पुत्र कलत्र, म्हणजे सगळे स्त्री पुत्र म्हणजे घरातली सगळी मंडळी, पाहुणं पै नातलग सगळे, स्त्री पुत्र कलत्र अवघेची मायावंत. सगळे हे खोटे आहे. शेवटचा अंत न पोवे कोणी, कारण शेवटच्या अंताला माझ्या काय उपयोगाला येत नाही. मला कळ यायला लागली छातीतून, आता ती देता येते काय मुलांना? कोण आणि घेईल तरी कोण? महाभारतामध्ये ययाती राजाची कथा सांगितलेली आहे. त्याला वृद्धत्व आलं तर त्यानं म्हणा आपलं वृद्धत्व एका पोरग्याला दिलं आणि त्याचं तारुण्य मागून घेतलं. का? हे भोगायचं आहे ना, खायचं आहे, जेवायचं आहे, कपडे घालायचे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेतच ना. मग त्या कधी घालायच्या? तर एकदा 200-200 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी इच्छा संपतच नाहीत. मग आपणच इच्छा संपवायला पाहिजे, आपणच ते करायला लागतं. टीव्हीवर मालिका म्हणून संपत नाहीत म्हणतात. अहो किती दिवस बघतोय, संपन्न झालंय. बंद करायची, रिमोट घ्यायचं आणि बंद करायचं, संपती आपोआप मालिका. आपल्याकडे ती हिंमत नसते म्हणून तसं आपण बघत बसतो. आणि बघतोय म्हणून जास्त दाखवतात ते. आपण बघतोय म्हणून जास्त दाखवतात, म्हणून तिथल्या साड्या, तिथलं फर्निचर हे सगळं आवडायला लागते आपल्याला. किती साड्या आणा, कितीही कपडे घ्या, कधीही समाधान नाही. म्हणून एकदा असं करायचं की समाधान हेतच नाही ना, तर ते सगळं कुठंतरी थांबवायला पाहिजे. कुठंतरी ही धावपळ थांबवता आली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण थांबू त्यावेळी, म्हणून तुकोबा म्हणतात अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. शेवटच्या अंताला कोणी उपयोगाला येणार नाही. यमाच्या हाती बांधुनी देती, भूषणे घेती काढून या. कुठं बांधून देतात? यमाच्या हातात बांधून देतात. खरंच आहे, बांधूनच देतात. न्यायाला म्हणतो. घरात कोण ठेवते काय 7-8 तास? तरी 2 तास कोण ठेवत नाही. लवकर उचला म्हणतात. त्यातली बसलेलीच मंडळी जी असतात ना, मला नोकरी जायचं आहे, माझी ड्युटी आहे, उचला की हो, आम्हाला रजा टाकायला लागते का काय, इतका वेळ कुठल्या पाहुणीचं वाट बघायला नाही ना, तिला कुठली मया आहे, आली असती मग लवकर, अशा शिव्यादीत बसलेल्या असतात. आपल्याला ऐकू येत नाही म्हणून बरं आहे. बांधून देतात, बांधून. यमाच्या हाती बांधून या देते. खरंच बांधतात, कात्यानं बरोबर बांधतात. पाठीमाग न बांधणारे असतात ना, ती जास्त बोलतात, चांगलं बांधलंय काय बघा, आणि असं म्हणतात. ते काय उठतंय होय आता वरती, पण चांगलं बांधलंय काय म्हणतातच पाठीमागे. का? ह्याला एकदा बांधून एकदा पाठवा म्हणजे रिकामी झाली सगळी. सगळ्यांना रिकामं वाटते. त्याचे काय कपडा लत्ता काय ना, बुट चपल टाका देऊन तिकडे. हे काय घ्यायचे नसतात, ती अजिबात घ्यायचं नसते, सगळं टाका.
मी MA BEd हाय PhD सगळी मिळवलेली एवढी मोठी सर्टिफिकेट आणि सगळी लावलेली शोकेस मधली माझी मेडल असतात, टाका तिकडे. आता काय उपयोग आहे? त्यांची सर्टिफिकेट जाऊन टाका तिकडे, सगळं जाऊन टाकतात. त्यांची कपडे जाऊन टाका, त्यांची बुटं जाऊन टाका, सगळं जाऊन टाका. त्यांची गाडी ठेवा, त्यांचं सोनं तेवढं ठेवा, त्यांचा बँक बॅलन्स तेवढा ठेवा, त्यांचे घर मला पाहिजे, त्याच्याबद्दल भांडणं. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग हे सगळं का टाका, कपडे तेवढी टाका, त्याची बुटं टाका, चपलं टाका, काही त्यानं वापरलेल्या गोष्टी आहेत हंतरून देऊन टाका, नाही तर फेकून टाका. पण त्यांनी मिळवलेली संपत्ती नाही मात्र टाकायची. त्यांची सर्टिफिकेट जाळून टाका, सगळी सर्टिफिकेट जाळतात, एकच सर्टिफिकेट ठेवतात, डेथ सर्टिफिकेट. अजिबात जाळत नाही. का जाळत नाहीत? त्याच्यावर तरी सगळा व्यवहार पुढचा आहे. नावाव करायचं असेल तर डेथ सर्टिफिकेट नसेल ना, मृत्यूपत्र, ती काय मृत्यूचं मेलेल्याचं डेथ सर्टिफिकेट नसेल ना, नावाव करता येत नाही. म्हणून सगळीजण 5 झेरॉक्स करून ठेवा म्हणतात त्याची. प्रत्येक पोरगीकडे असू दे, नातवंडांच्याकडे असू दे, कशाला ते झेरॉक्स? मग त्यांची सर्टिफिकेट का जाळली सा? हेच तेवढं कसं काय ठेवलं सा? स्वार्थ आहेत लोक. म्हणून म्हणतात यमाच्या हाती बांधून देती, भूषणे घेती काढून या. अंगावर एक सुद्धा दागिना ठेवत नाहीत, सगळं काढून घेतात, सगळे काढून घेतात आणि घेऊन जातात. मी एका वारकऱ्यांच्या अंत्यविधीला गेलो. ते सगळं ते शेतकरी होते आणि त्याने आपल्या गळ्यातल्या त्या माळ होती ना, त्या माळेला अशी चेन, सोन्याची चेन गुंडळून ठेवलेली होती. काय पाणी पाचताना कुठेतरी पडेल हरवेल म्हणून त्यांनी गुंडळून ठेवली होती. गेल्यानंतर मग ते सगळे नातलग हळूहळू ती सोडवीत सगळी चेन काढली आणि नातलगांच्या त्यांच्या हातात दिले. घ्या बाबा म्हटले, तुमची चेन आहे वडिलांची तुमच्या. त्यातलं एक जण म्हणलं, बिगर वारकरी होतं, ते म्हणते माळ पण आहे ना गळ्यात, तुळशी माळ, ती पण काढा की. तर ते वारकरी चांगले होते, तर ते काय म्हणले, अरे माळ काढायची नसते, माळ त्यांच्या बरोबर जाऊ दे. मला आतल्या आत वाटलं, एक तरी माझ्याकडे अशी गोष्ट आहे की जी पोरं काढून घेऊ शकत नाही, ती म्हणजे तुळशी माळ. ती माझ्या बरोबरच येणार आहे. सोनं काढून घेतील, काकडे घेतील, सगळं घेतील, पण राहते ती माझ्याकडे माळ राहते. म्हणून उगीच डाम डौल करत बसू नये आणि त्याचा गाजावाजा पण करून बसू नये. त्यातलं काही गोष्टी शिल्लक राहत नाहीत आणि आपल्या बरोबर काही येत नाहीत. पण जे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून ठेवला आहे, 9व्या अध्यायापर्यंत वाचला आणि गेला आला ना जन्माला, कुठं जन्माला येईल त्यावेळी 10व्या अध्यायाचाच अभ्यास चालू करेल. कारण तो म्हणणार मागचं मला माहिती आहे. कशाला माहिती आहे? अगोदर अभ्यास झालेला असतो. पण ह्यातलं काय माहिती आहे सांगा बघू. आता समजा आहेत 25-30 लाख रुपये मी KDC बँकेमध्ये माझे ठेवलेत, रिटायरमेंट नंतरचे ठेवलेले असतील समजा व्यवस्थित, आणि मी गेलो झालं. आता चुकून माणसं परत जन्माला येतात बघा. कदाचित मी त्याच गावात आणि मुरगुडात जन्माला आलो, मला कळलं हीच गल्ली बघा, तिथंच मी जन्माला आलतो, हीच ती KDC बँक, या चौकात मला माहिती आहे. त्याच KDC बँकेमध्ये माझे 25 लाख रुपये होते. आता जर मी गेलो त्या कॅशियरना सांगितलं माझे 25 लाख रुपये होते, कधीचे? तर गेल्या जन्मातले. वेडपट आहे का काय म्हणतील? होते मात्र खरे, पण मिळणार नाहीत. माझं आधार कार्ड बदललं, डोळ्याच्या बावल्या बदलल्या, पूर्वीच्या राहिल्या नाहीत, कोणीही मला देणार नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट बघा, जर मी ज्ञानेश्वरी वाचली असली, गाथेचा अभ्यास करून ठेवला असेल, दान धर्म तीर्थयात्रा नाम घेतलं असेल, ते मात्र पुढच्या जन्मात उपयोगाला येतं. मग आता काय करावं आपण ठरवायला पाहिजे. कुठल्याची साठवणूक करावी अगोदर ठरवायला पाहिजे. जे साठवलं असं साठवावं की जे पुढच्या जन्मामध्ये निश्चित आपल्याला उपयोगाला येईल. नाही तर दुसऱ्या गोष्टी काय, कुठल्याच गोष्टी आपल्याला उपयोगाला नसतात ना. काही केलं तरी काही केलं. आम्ही कधी शिक्षकांनी घर बांधलं होतं, वास्तुशांतीला गेलं होतं, असली ते बाथरूम आणि बेडरूम होत्या. काय म्हणलं टाईल्स सगळ्या राजस्थान मधून आणल्यात, इथल्या नाहीत. दगड सुद्धा तिकडनं कुठून तरी आणलेत. हे कॉक आहेत ना दिल्लीवरनं मागवलेत, हे शॉवर आणि हे सगळं बसवलेत. आमच्यातलं एक आगाव शिक्षक होतं, त्या म्हटलं भारे बाथरूम तुझी, तर शेवटची आंघोळ दारातच मात्र. मला म्हटलं प्रवचनाला मुद्दा दिलास, म्हटलं बरं झालं. अहो खरंच आहे की, एवढी चांगली बाथरूम सजवली, मी राबून अशी तयार केलेली बाथरूम मला कोण आंघोळ घालणार आहे? टाटा बिर्ला सारखे कोण गेलेत ना त्यांची सुद्धा, त्यांना तरी कुठे घातली? बाहेर पाणी केवढं तापवतात. मी एकदा तरी म्हटलं आमचा मित्र आहे ते थंडपणाने आंघोळ करत होतं, गबास असेल आता ते गरम पाणी त्याच्या अंगावर ओतायचं असते. पण अहो पण जास्त गरम आहे.
तुम्हाला काय माहिती, त्याला काय कळते हो, ग बसा होता. कोणीही आपला विचार करत नाही. मग आपल्या ह्या अशाश्वत असल्या देहाचा फारसा विचार करत बसू नये. व्याधी जडणार आहेत, सगळं जडणार आहेत, कुठले रोग होणार आहेत कुणाला माहिती. उलट रोगावरनीच प्रेम करावं आपल्या, का तेच रात्रंदिवस आपल्या बरोबर असतात. शुगर मला सोडून जाते का बघा कधी, माझ्या बरोबर शेताला गेला बरोबर, घरात बसला बरोबर, झोपला तरी बरोबर. मग शुगर दोस्त काय नाही, आपली मित्र. बीपी माझा मित्र, त्यालाच कधीतरी म्हणावा शुगर आहे पण आज जरा महाप्रसाद आहे, जराशी बासून 1-2 वाट्या मारतो, आज काय जास्त कुरबुर करू नकोस तू, असं सांगता येतंय आपल्याला. पण दोस्ती केली तर रोग येणार आहेत, कुठल्या कुठल्या रोगांना आपण जाणार आहे आपल्याला ठाऊक नाही. म्हणून त्याची पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे. आणि पूर्वतयारी करणं म्हणजे तुकोबांचं ऐकणं. तुकोबा काय म्हणतात, यमाच्या हाती बांधुनी देती, भूषणे घेती काढून या. आपल्या अंगावर काही ठेवणार नाहीत, उलट सुना भांडायला लागतील. डोळ्यात घालायचं जे गुंजभर सोनं असते ना, आम्ही सगळं हॉस्पिटलचं बिल आम्हीच बघवलं, ते तुम्ही आता करा जावं की. म्हणजे थोरली म्हणते या धाकटीला, त्याला तरी खुर्चीवर बसवलाय, रडा लागल्या सगळी, या 2 जणी आत भांडायला चालू. ही वेगवेगळी चित्र आपल्याला बघायला मिळतात, विचार करण्यासारखी चित्र आहेत. आणि हे जर आपल्या लक्षात यायला लागलं हे कशासाठी करायला लागलोय, समजा जर उठलोच आपण चुकून मेलेल्या वेळेला उठलो जर आपण, तर लगेच लक्षात येईल हे कशासाठी आपण केलं. रडणाऱ्यांचे प्रकार जरी बघितले, कोण रडतंय खरं हो आता. आणि तुकोबाने 500 वर्षापूर्वी लिहून काय, तुकोबा म्हणतात की मोले घातले रडाया, नाही असू नाही माया. मोले घातले रडाया म्हणजे त्या काळात लिहून ठेवलंय. आजही काही समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये ती पद्धत नाही अजून, पण रडतच नाहीत लोक. मग रडत नाही म्हणून काय करतात, ठरलेली माणसं, रडायचा एक गँग आहे, तो भाड्याने मिळतोय. प्रत्येकी 500 रुपये त्या बायकाशी द्यायचं त्यावेळी तासाभरासाठी, आणि आणायचं. त्यानं त्या आणलेल्या माणसांना मुक्कादम असतोय ना, त्यानं खून करेपर्यंत रडायचंच. त्या उठून बघत असतात, थांबू काय, नाही अजून थांब, अजून धाकटी पोरगी यायची आहे, तो रड. मोले घातले रडाया, पैसे देऊन रडायला घातलं म्हणतात तुकोबा. 500 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय आणि खरे व्हायला लागले आता. पैसे देऊन रडायला घालतील लोक, कारण रडायला सुद्धा कुणाला, आम्हाला काही रडताच येत नाही बाबा. अरे रडायसाठी काय शिकावं लागते, प्रेमच असायला पाहिजे. आटलाच जरा लोकांचा प्रेम नाही कुणाला. प्रेम आहे त्याच्या प्रॉपर्टीवर, प्रेम आहे त्याचं चालतं बोलत्या शरीरावर. चालायचं बोलायचं बंद होऊन बघा, बघितलं ना, सगळ्यांसाठी सूचना आहे. नुसतं खाली पडून पडलो आपण, एक 8-10 दिवसात जरी आजारपण जर आपल्याकडे आलं तरी आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, कशी वागतात लोक बघायचे. फार विचित्र वागत असतात आपल्याबरोबर. कोण काडी इतकी किंमत देत नाहीत. वृद्धत्व म्हणजे पालापाचोळा, आजची स्थिती आहे. हा पालापाचोळा वाटायला येऊ नये, काय करा, चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. कोणी कशी पोरं वागवा, काय माझा संबंध काय, कोण औषध आणून देतोय नाही देतोय, माझं राम कृष्ण हरी चाललंय, माऊलींच्या ओव्या म्हणायला चालू आहे, ज्ञानेश्वरी म्हणायला चालू आहे. डोळे नाहीत पण कळते ते, कारण पूर्वी केलंय. 80 दशा येईल पुढे, पुढे येणार आहे. हे ज्यानं जाणलं, तरुणपणामध्येच जाणलं, चांगलं स्थिती. तरुणपण शब्दाचा अर्थ आपलं शरीर धडधाकट आहे तोपर्यंत धावाधाव करावी. आणि धावाधाव कशासाठी, जशी प्रॉपर्टी कमवायसाठी आपण प्रपंच कमवायसाठी धावाधाव करतो, तसं ही प्रॉपर्टी फार मोठी आहे ज्ञानाची, फार मोठी प्रॉपर्टी. जर ही कमवून ठेवली असेल ना, आणि एकदा ज्ञानेश्वरी समजून घेतली, एकदा गाथेतले अभंग समजून घेतले, एकदा दासबोध आणि नाथ भागवत समजून घेतलं, हरिपाठ समजून घेतला, संपला. नामानं पूर्णपणे नाम घेतलं असतं, नाम घेत डोळे झाकायचे. आणि त्यावेळी आपल्या जोडीला म्हणतात, शास्त्रांना सांगितलेलं आहे. माऊलींची ओवी फार सुंदर आहे. देह वैकल्याचा वारा, झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत याते. म्हणजे जर माझ्या ह्या सुकुमार देहाचा भक्त, जो भक्त जायला लागलाय, त्याला काय होईल, प्रपंचाचा विकारांचा वारा लागेल, किंवा एखादी व्याधी असेल, त्या व्याधीचा त्याला त्रास होईल. म्हणून मी काय करतो, उशा पैशाला त्याच्या येतो, बसतो आणि त्याला वारा घालतो, त्याला थंडावा देतो, त्याच्या भोवती पिंजरा करतो. माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. मग जर हे संत जर आपल्यासाठी करणार असतील तर त्यांचा नाद का करू नये, ह्या वेड्यांचा करण्यापेक्षा. मग अशा आपण अभंग बघितला, यमाच्या हाती बांधुनी देती, भूषणे घेती काढून या. शेवट काय केलाय बघा,
ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. ह्या चोरांच्यावर माझा विश्वास नाही. मग हे चोर मला लुबाडणारच आहे. माझ्याकडे आहे तोपर्यंत माझा वापर करणार आहे. आणि वापर करून तरी मान हे सगळ्या गोष्टी निघूनच जातात. काय उपयोग शिल्लकच राहत नसते ना. आणि त्यामुळं मोठ्या मोठ्या गप्पा कटपर्यंत असतात. कुठल्या तरी एखाद्या पदावर असतो की तेवढ्यापुरतं. पदावरून खाली उतरून बघा, राजीनामा दिल्यानंतरची परिस्थिती बघा, किंवा आपलं पद गेल्यानंतरची परिस्थिती बघा. कलेक्टरच्या एका क्लास 1 अधिकाऱ्यांना सुद्धा नंतर जर ऑफिसमध्ये गेलं तर शिपाई सुद्धा किंमत देत नाही. अगोदर सगळे थरथर थर कापायचे, आता गेलं तर चहा पण विचारत नाहीत. का? ते देत होते, ते पदाला देत होते. आपण ती जी किंमत देत होते, चहा पाणी देत होते, नमस्कार सॅल्यूट करत होते, ते त्या पदाला आणि खुर्चीला करत होते, मला नाही. म्हणून हा अहंकार जोपासणं फार चुकीचं आहे. ही माझ्यासारखं मोठं कोण नाही, मी अमुक करू शकतो, तमुक करू शकतो, या सगळ्या ज्या गप्पा मोठ्या मोठ्या आहेत ना, ह्या गप्पा काही उपयोगाच्या नाहीत, शून्य आहेत. ह्या ज्यांना समजल्या ते केव्हा समजावं, अगोदर समजायला पाहिजे. म्हणून एवढी साठवण करून ठेवावी, शिदोरी ठेवावी की वृद्धत्वामध्ये त्याचा फार उपयोग होतो. डॉक्टर काका म्हणतात आपलं तरुणपण जे आहे ते किती संघर्षामध्ये गेलं, किती त्रासामध्ये गेलं, दगदगीमध्ये गेलं, याला काही अर्थ नाही. असू देत, कारण तेवढी शक्ती अंगात असते. आपल्याला काहीतरी कमवलेलं असते, आपण रात्र दिवस लावलेला असतो, कष्ट करून प्रॉपर्टी कमवू शकतोय आपण तरुणपणामध्ये. हे तरुणपण कोणी लक्षात घेत नाही. ज्याचं वृद्धत्व सुख समाधात शांती जाते ना, तो खरा साधक म्हणायचा. वृद्धत्व ज्याला सांभाळता येतं, वृद्धत्व ज्याचं सोहळ्यासारखं वाटतं, चेहऱ्यावर हास्य कितीही व्याधी असू देत, कितीही काही असू देत, काही परिणाम होत नाही. पण काय होईल, मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं, माझ्या 2 मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. कवी काय म्हणतोय बघा, खरंच आहे, वाटून घेतात. 6 महिने आई तू तिकडे जा, 6 महिने इकडं. आई पुण्याला येऊनच राहा, यायलाच पाहिजे. तुझ्याशिवाय कसं व्हायचं का? छोटी 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 पोरं असतात ना, त्याची घाण काढायची असते, कपडे घालायचे असते, त्यांना काय करायचं असते. बाबा तुम्ही आला नाही बरेच दिवस झालं का? ह्या पोराची शाळा सोडायला कोण नसते, ही 2 जण नोकऱ्या करतात ना, त्यामुळे आई या, बाबा या. पोरं मोठी झाली, 5वी 7वी 8वीला जायला लागली. आई बघ तुझी त्या गलीतल्या बायकासारख्या बोलवा लागल्या, जातीस काय बघ गावाकडे. आता आईची किंमत राहिली नाही. 80 दशा येईल पुढे, हे जाणायला पाहिजे ना. असं होण्याची शक्यता आहे. पोरांनी जर असं म्हटलं तर माझा आत डळमळता कामा नये. का? अगोदर मी तयारी करून ठेवली. कोणती? ज्ञानेश्वरी अभ्यास करून ठेवलाय, गाथेचा अभ्यास करून ठेवलाय, मला माहिती आहे तुकोबांनी सांगितलंय, त्यामुळे आत माझी तयारी आहे. कोणी काही करू द्यात, काही फरक पडत नाही. दुसरी फार आणि अत्यंत महत्वाची गोष्ट बघा, 65 किंवा 70 नंतर, 65 62 नंतर बायको जर गेली ना, त्याच्यासारखा कारावास दुसरा कुठला नाही. पुरुषांनी फार सावधपणाने याचा, सावध म्हणजे तयारी करणं. माझी बायको जर 65-70च्या वयामध्ये जर गेली, कुणावर टीका नाही बरं का, फार अगदी प्रॅक्टिकली आपण बोलायला लागलोय, गेली तर माझी स्थिती काय होणार? आज ठेवलेला टॉवेल मला सापडत नाही, कुठंतरी ठेवलेली वस्तू सापडत नाही, सगळं बायकोनं उचलून आणून द्यावं लागते. आणि ज्यावेळी ती अचानक निघून जाईल, माझी स्थिती काय होईल? 80 दशा येईल पुढे. मग काय करायला पाहिजे? विचार करून ठेव ग्रंथांचा. अशा स्थितीमध्ये शांत राहायचं असतं आणि आराम राम कृष्ण हरी म्हणत राहायचं असतं. गेली बायको, ठीक आहे, अगोदर जायचं होतं, कुणाचा स्टॉप पहिला येतोय, बस मधनं कोण उतरेल काय सांगता येत नाही ना. काका म्हणतात एक तरी मागं कोणतरी राहतंय, एक कोणतरी अगोदर जाते. काय दोघं बरोबर जाण्याची संख्या फार कमी असते, पण 99% जे असतात ना, एक अगोदर आणि एक नंतर जाते. जे नंतर पाठीमाग राहते ना, त्याने तयारी करून ठेवायला पाहिजे. कोणती तयारी? असं जर झालं तर मी काय करायचं? नवरा लवकर गेला तर माझी स्थिती काय होणार आहे? आणि बायको लवकर माझी गेली तर माझी स्थिती काय होणार आहे? जवळ आपण असतोय म्हातारा म्हातारी तरीही अशी वागतात, ही गेल्यानंतरही माझ्याशी कशी वागतील, मग मला काय करायला पाहिजे? याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे अगोदर. ही शिदोरी माझ्या डोक्यात पाहिजे. सगळं जाऊ दे, ज्ञानेश्वरी आहे ना डोक्यात, गाथेचा अभंग डोक्यात आहेत, हरिपाठ पाठांतर आहे, त्याचं चिंतन करत बसायचं. आणि चिंतन करत बसायला लागलो, भयंकर आनंद वाटतोय. अशा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. चिंतन करत बसलो की एकटंच लागतोय आपण, दुसरं कोण लागतच नाही. उलट कोणतरी असलं तर त्यांचा डिस्टर्ब होतोय आपल्याला या चिंतनामध्ये. म्हणून एकट्यापणात करण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर आत्मज्ञानाचा अभ्यास करून ठेवा, असं सांगतात संत आपल्याला.
मग या गोष्टीचा विचार एकदा जर करून ठेवला तर निश्चितपणाने म्हणून गडबड करायला पाहिजे, जडदिशी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. उद्या जाते काय कुणाला माहिती, आता फिराय काल होता माझ्यावर आज नाही, अशी स्थिती आता आपल्याबरोबर असते. कोण कधी जाईल सांगता येत नाही. मग कधी जाईल तर माझी स्थिती काय होईल, अर्धा अंग झालं तर काय करू, मग अर्ध्या अंगात कसा परमार्थ करायचा, अर्ध्या अंगामध्ये मला काय ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करता येईल तयारी करून ठेवायला पाहिजे. किती बघा प्रॅक्टिकली आपण विचार करावं, नुसत्या गप्पा नाही का त्या, ह्या जर गोष्टी आपण अगोदर तयार करून ठेवल्या असतील ना, नंतर बडबडत नाही. मग काय, अरे माझ्या वाट्याला काय आलं, कोण मला बघतच नाही, कोण फोन करत नाही, असं म्हणायची काही गरज नाही. फोन देवाला लावावा, संतांना लावावा. आणि संतांना फोन लावायला काय आपल्याकडे पाहिजेच मोबाईल पाहिजे लागत नाही, बिन मोबाईलचा फोन लागतोय. पण अगोदर ओळखी तरी करून ठेवायला पाहिजेत ना. अचानकपणे कोणी येईल काय, ओळखी नसतील तर. एखादा पाहुण्याला आपण म्हणतोय कोणतरी आला तर त्याला ओळख असली तर आपल्याला बोलवतील. हो, संतांशी ओळख कशी होईल, त्यांच्या ग्रंथांशी सलगी केली तर. सारखे ग्रंथ आसपास आहेत ना, त्याचा अभ्यास चाललाय तर ते आपले होतात आणि म्हणतात याची जबाबदारी सगळी माझी आहे. आता तो तरुणपणामध्ये चालू शकतो, पण वृद्धत्वामध्ये काय झालं तर याचं मलाच बघावं लागेल. पोरं तो विचार करत नाहीत बरं काय, काय आहेत चांगली असून काय करायचं. म्हटलं ना मगाशी, वाटून घेतील, इकडं देतील तिकडं. मी कुठे एका ठिकाणी नोकरी करायचा, त्या ठिकाणची कथा येते. म्हातारी एकटीच होती, 6 महिने दुसऱ्या गल्लीत एक सून राहायची, एका गल्लीत दुसरी सून राहायची. थोरलीची या थोरलीकडे 6 महिने संपायला आठवडाभर कमी होतं आणि पंढरपूरला निघाली थोरली सून. ती म्हणली तिकडे निघाल्यात मला जायला लागतंय. मग आता आठवड्यावर मी काय करू, जावा की धाकटी कर, नुसतं आठवडाच राहिलाय की त्यांच्याकडे जेवायला जावा. गेली आठवडाभर राहायला तर त्यांच्याकडे गेली. सून धाकटी म्हणली काय करायला इकडे, तर म्हणजे ती गेली ना पंढरपूरला. होय की, कारण मी कॅलेंडरला खुणा करून ठेवल्या का, अजून आठवडा बाकी आहे. म्हातारीने इकडे तिकडे पाहुण्या पयात काढला आठवडा आणि मग घरात घेतली. खरी गोष्ट मी सांगालोय, ही खोटे नव्हे, खरी. कॅलेंडरला टीका करून ठेवतात, यांना जेवाय किती वेळ वाटलं. ज्यांना आपण सगळं बाळूती धुतली ती अशी करतात, ऐशी दशा येईल पुढे. म्हणून विचार करायला पाहिजे, म्हणून संतांचं ऐकायला लागते. दुसऱ्या कोणाचं, गुरूंचं संतांचं ऐकलं की मग काही परिणाम होत नाही बाबा, कसली दशा येऊ दे. एक आणखीन बघितलेली आमच्या शेजारची गोष्ट सांगतो. बायको गेली, शिक्षक, रिटायर्ड शिक्षक, सगळे दोन्ही घरं 2 मुलांसाठी बांधून ठेवली. पेन्शन दोघं जण आता वाटून घेतात, कारण यांचा हातच थरथरतोय, पेन्शनला जातच नाहीत. यांनी ट्रान्सफर करून आपल्याच नावं घेतात, दोघं जण भाऊ. अशा तर म्हातारी गेली, सकाळी एकाकडे जेवतात, संध्याकाळी दुसरीकडे जेवतात. सकाळी थोरलीकडे जेवायचं, संध्याकाळी धाकटीकडे जेवायचं. धाकटी ऑफिसमध्ये येते, मग ती काय होते, कधी कधी 8, 8:30 वाजतात रात्रीचे याला, आणि रात्री जेवायला तिच्याकडे असतात. तिला कधी कधी उशीर होतोय. त्यावेळी म्हातारा तिथंच बसलेला असतोय कट्ट्यावर. त्यावेळी सून थोरली आपल्या पोरासनी वाढत असते, नवऱ्याला वाढत असते, या जेवा, अर्घीगिरी श्रीखंड करा. बासुंदी घेतली नाही, एक भजा अजून घे. म्हातारा तोंडाला पाणी सुटलेलं असते, कारण भूक पण लागलेली असते. सकाळी वाढलं होतं हिनं, ती आता म्हणते ती काय तिच्याकडे आहे आता जेवायला. मग त्यामुळे तो म्हातारा गप्पच बसतो, हिला कशाला म्हणेल काय. बरेच वेळा असं व्हायचं की ती उशिरा यायची, मग 8ला येऊन कुकर लावायचा, मग त्याला जेवायला. ही पेन्शन ह्यासाठीच तयार केली का, काय करायला पाहिजे होतं त्यांनी. मी एकदा बोलता म्हटलं, अरे बाळ, आजोबा काका बसलेले असतात, तू एक दिवशी वाढलंस, तिला उशीर झाला तर काय बिघडतंय. सर तुमचं बरोबर आहे, पण मी वाढलं पण असतो, पण ती सेपारती याची असतं म्हणून मी वाढत नाही. आता ती सेपारती म्हणून ह्याला तुरुंगात टाकता. ज्याने हे घर उभा केलं, ऐशी दशा येईल पुढे. समजा आपल्यावर ही परिस्थिती आली, किती वाईट बोलावलंय थोडस मी, पण आपल्यावर आली, काय करायला पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणत बसावं, ज्ञानेश्वरीचं चिंतन कर. कधी वेळ गेला आणि भूक लागली की नाही हे सुद्धा कळणार नाही. मला थोरली सून बोलवत नाही वाटणार नाही, कारण अपेक्षाच नसणार आहेत काय. आणि अपेक्षा नसल्यामुळं निरपेक्ष झालेला असतो तो. अनपेक्ष, शुचिरदक्ष, उदासीन, गतव्यता, या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे ही भक्तीची जी लक्षणं आपल्याकडे बांधलेली असतील तर यांच्या जीवावर बसायची गरजच पडणार नाही, कारण संत आपल्याला सहकार्याला येणार असतात, संत सगळं बघत असतात. म्हणून प्रत्येक क्षणी हा विचार करावा की मी कसा सुटेन. ह्या विचारातून हळूहळू अलगत मन बाहेर काढायचं. मुलाबाळांच्यातनं, नातवंड्यांच्यातनं, प्रॉपर्टीतनं, सगळ्यातनं काय असेल ते भोगून ठेवायचं, आत्ताच भोगायचं. एखादी साडी नेसायची राहिली अशी ठेवायची नाही. नेसून पूर्ण ते झालं, आता माझं मन भरलंय
आता मला काही नको आहे असं वाटलं पाहिजे. काय असतील ते शोकेसला मोठे मोठे 200-200 रुपयाचे कप लावून ठेवायचे. तर काय बोलता बोलता पोरच म्हणतात, आई मला त्या कपातून दे. अरे त्या कपातून नाही, ते पाहुण्यासाठी ठेवल्यात. पाहुणा काय इनामदार आहे काय? या फुटक्या कपातनं रोज आम्ही प्यायचं आणि ते कप म्हणे चांगले चांगले तेवढं पाहुण्याला प्यायचं. आपण 80 दशा येईल पुढे ते तसेच कप राहतील आणि आपण गुडप. फार वाईट स्थिती आहे फार. बर, हे काय कल्पनेतलं आपण बोलायला लागलोय? नाही, घडत्याला बोलायला लागलोय. या ठिकाणी आपलं काय, हे सगळं घडणार असं गृहीत धरायचं आणि तयारी करायची. आतल्या तयारी म्हणजे हळूहळू चिंतन करायचं. ही मला बघणार नाही, बघितलं नाही तर काय करायचं? औषध आणून देतात का नाही कुणाला नाही दिलं तर काय करायचं? मला ते पंढरपूरला जायची वारी असते, पण पैसेच नाही दिले तर कसं जायचं? ह्या सगळ्या गोष्टीचा अगोदर विचार असा करून ठेवायचा, मी आता पंढरपूर माझं बघू करून झालं, ज्ञानेश्वरी वाचून झाली, अभ्यास केला, गाथेचा अभ्यास केला, दासबोधाचा अभ्यास केला, आता अभ्यास करायची मला काही गरज नाही, आता चिंतन आहे. म्हणून चिंतनामध्ये त्यातच बसावं आणि सुटायचे मार्ग कुठं कुठं आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींना, तुकोबांना विचारावेत. मला सुटायचं आहे, मला सुटायचं आहे. कशातून सुटायचं आहे माहिती आहे? विचारातून, प्रपंचाच्या. घरातून सुटता येत नाही, देहातून सुटता येत नाही, मग आत्महत्या करायला पाहिजे. घरातून सुटून कुठेतरी जंगलात जायला पाहिजे, मठातून दुसऱ्या कुठेतरी जाऊन राहायला पाहिजे, की त्यातनं मग सुटला तरी कुठं गेलं तरी घर बरोबरच असतं. प्रवचनाला आलो तरी काय आपल्याकडे बरोबर नसतंय म्हणता? असतंच. तिकडं वारीत जरी पायी चालत असतं तरी फोन चालूच असतात. आज तरी धार दिली काय तिकडनं? तिकडं तरी हरिपाठ चालू असतं, आज तरी धार दिली काय नाही? म्हणजे धारेची चिंता आहे ना, ती वारीत सुद्धा सतावते. म्हणजे घर माझ्या बरोबरच असतं, मी घरातनं बाहेर पडलो तरी घर माझ्या बरोबर राहतं. या घराला घराजवळ ठेवावं, घर घराजवळ ठेवायचं आणि आपण बाहेर पडायचं. मुलं मुलांच्या जवळ, आपण अलगद बाहेर पडायचं. माऊलींची फार सुंदर ओवी आहे, झडझोडून वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जे पावेशी अव्यंग निजनाव माझे. अरे बाबा, जन्माला आलाच, चूक केलीस, असू दे आता. हा कटकटा आहे ओखटे, मृत्यू लोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मलाशी तू. जन्मलास ठीक आहे, पण बाहेर पडायचा मार्ग कर, बाहेर पडायसाठी संशोधन कर, विचार कर. स्वतः कशाला विचार करायचा? संतांना विचारायचं, मला बाहेर पडायचं आहे. मुलाबाळांचा विचार माझ्या डोक्यातून जायचा असेल तर काय करायला पाहिजे? ज्ञानेश्वरीला विचारायचं. कुणालाही विचारायला लागत नाही बरं काय. तुकोबांच्या गाथ्याला विचारायचं, नाथांच्या भागवताला, समर्थांच्या दासबोधाला विचारायचं की मी बाहेर कसा पडायचा. कारण काही काही होल असतात बाहेर पडायसाठी. आपण उंदरांसाठी सापडे लावतोय बघा, उंदर पकडण्यासाठी. असा सापडा असतो, आत गेलं ना जाता तेवढं येतं, बाहेर पडता येत नाही. संसार असाच आहे, सापळा आहे, आत जाता येते, बाहेर पडता येत नाही. पण तरी सुद्धा त्याचा विचार कसा सांगितलाय बघा. उंदीर आत जावं म्हणून काहीतरी शेंगदाणे, चपातीचे तुकडे आपण टाकतो आतमध्ये, पण ती ज्यावेळी आत जाते त्यावेळी ते आत गेल्यानंतर दुसरं काही करत नाही. पहिल्यांदा त्या उंदरांची एक सवय आहे, परत भोवत्याने सगळ्या पिंजराच्या फिरत राहते. का तर आता आपण आलोय तरी आत, पण बाहेर जायचं असेल तर जागा अगोदर लक्षात ठेवायला पाहिजे. ते बघते नाही, कुठंच जागा नाही. बाहेर जिथून आलो ते दारच बंद झालं, आता बाहेर जाताच येत नाही. सारखं रात्रभर त्या पिंजऱ्यात फिरत राहतं. महत्वाची गोष्ट बघा, त्यातल्या शेंगदाण्याला किंवा त्यातल्या चपातीच्या तुकड्याला तोंड सुद्धा लावत नाही. का? त्याच्या लक्षात आलंय आपण बंदिस्त झालोय. खाऊन उपयोग काय आता? पोट भरून उपयोग काय? जाणारच मी आता निघत नाही. म्हणून रात्रभर त्या सापड्याच्या आतने फिरते. इथून बाहेर पडता येते काय, तिथून बाहेर पडता येते काय. तसा संसार नावाचा सापळा आहे, तो सापळा बाहेर पडायसाठी काय करायला पाहिजे माहितीये? कुठून होल आहे ज्ञानेश्वरीला माहितीये, कुठं होल आहे तुकोबांच्या गाथ्याला माहिती आहे, दासबोधाला माहिती आहे. दासबोध बरोबर सांगतो, ज्ञानेश्वरी बरोबर सांगतो, इथून बाहेर पड. असा विचार कर, म्हणजे पोरं नातवंड डोक्यातून जातील. प्रॉपर्टीचा विचारच तुला करणार नाही. तुझ्या अंगावर दडवत व्यवस्थित आहेत की दागिने आहेत की नाही याचा विचारच संपून जाईल. यासाठी हा मार्ग आहे असं म्हणतात ते, आणि तो मार्ग विचारून घेतला पाहिजे. उलट बघा, एक उंदराचा उदाहरण बघितलं, बकऱ्यांचं उदाहरण बघा. खाटक्यांच्या दुकानावरून आपण जात असताना बघायचं, ती खाटक्याच्या दारातले एक एक बकरं ते खाटकी कापत असतात. ती दुसरी बकरी असतात ना त्यांच्याकडे बघतात, पण काय नाही, तिथे हिरवा चारा ठेवलेला असते ना, ते खाईत बसतात. ती म्हणत पण नाही माझ्या भावाला कापलं आता मला बी कापणार आहे. त्याला माहित असते कापणार आहे, तरी ते विचार करत नाही.
हिरवागार चारा खातात. काही काही बकरी तरी वासना भागवत असतात. बघा ना जाताना काहीतरी योग आला आपल्याला, खाटक्यांच्या दारावरून दुकानावरून जाताना जास्त बकरी बांधलेली असतात त्या ठिकाणी, त्यांना काही नसते. आमच्यातली काही बकरी आहेत, लक्षात घ्या, थोडं समोर तेरडी उचलतेली बघतात तरी सुद्धा अहंकार जात नाही. ही गेले माझ्या पुढे दोस्त काल म्हणत होता क्रेटा बुक केली आहे. आता बुक केलेली तशीच बुक राहिली आणि ह्यो टुक दिवशी गेला निघून. काय करायचं? ती बुक केलेली गाडी तिथंच पैसे भरले तिथंच, आता वापरणारे वापरतात, कारण याच्यात नव्हतंच ते. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवायचा नाही. अहंकार ठेवायचा हे मला वापरताच येईल नाही, मी हे करायला लागलोय मला मिळेलच नाही, ही सगळी तयारी आत करून ठेवायची. आणि एकदा तयारी करून ठेवली की बकऱ्यासारखी अवस्था होणार नाही, उंदरासारखी व्हायला पाहिजे. उंदीर काय करतोय? कुठल्याही अन्नाला म्हणजे विषयातल्या कुठल्याही भोगाकडं त्याचं मन जात नाही. नंतर का कळलं ना, माऊलींची ओळ आहे, दरदूर साप गेडी जिथं आहे उभा, की तो माशी या वेठाळी जीवा, तैशे प्राणी या कौना लोभा वाढविती तृष्णा. दरदूर म्हणजे बेडू, हा सापाच्या तोंडामध्ये आहे. पण किती मूर्ख आहे बघा तो. सापाच आता साप गिळणारच आहे, पण तरी सुद्धा तिथून एक माशी जाते. माऊलीने कसं दृष्टांत दिलाय बघा, माशी जाते, ती माशी पकडण्यासाठी सापाच्या तोंडात बसून बेडूक जीभ बाहेर काढतोय, भूक लागली आहे म्हणून. आता सापच गिळणार आहे तुला, तू कशाला भूक भागावा लागलास? तशी माणसा तैसे प्राणिया कवना लोभा वाढवेती तृष्णा. ही तृष्णा शांतच बसू देत नाही. एकदा आपण शांत झालं पाहिजे, किती प्राप्त केले तरी माझ्या बरोबर येणार नाही. ही गोष्ट एकदा ठाण झाली ना, मग यातून सुटायचा मार्ग निघतो. म्हणून संसारापासून तुटू नये, सुटावं. एक कैरी असते बघा, उन्हाळ्यामध्ये आंबे लागलेले असतात, घट्ट असतात फांदीला, दगड मारला तर जोरात दगड मारला की तुटतंय, पण त्याच्यातला रस गळतोय बघा, चिक गळतोय. जोरानं मारली काठी वगैरे फांदीवर तर तो आंबा तुटून पडतो, कच्चा आंबा कैरी, आणि त्यातनं चीक गळत असते. पण समजा काही दिवस आंबा तसाच राहिला, बरेच दिवस राहिला, हळूहळू तो पिळसर होतो, पिकतो, आणि पिकल्यानंतर देठात बरोबर निसटतो खाली. त्याला कसलाही त्यावेळी चीक नसतो, त्यावेळी चीक गळत नाही. कैरी कधी चीक गळतो? कैरी असते त्यावेळी, कच्चा आंबा असतो त्यावेळी चीक गळतो. त्यामुळे तुटणं जे आहे त्या ठिकाणी रडणं आहे. चीक गळतो या शब्दाचा अर्थ नाही, आता जातो, घर सोडून जातो, पंढरपूरला जातो, तिथंच थांबतो, अशा धमक्या द्यायला आपण चालू करतोय घरात. कोण ऐकते धमकी? जा की म्हणतात. आपण कशाला धमक्या देतोय? धमक्या द्यायची काही गरज नाही. ह्याला म्हणायचं तुटणं, आणि म्हणायचं बघा गेलतो पुढं सगळे पिशव्या वगैरे बॅगा भरून, कोण आले काय बघा माघारी मला विचारायला, फोन पण कोणी केला नाही. आता तू जायचं होतं तर फोन कशाला करायला पाहिजे? म्हणजे तुटणं आहे. तुटायचं नाही, पिकायचं तिथंच. पिकायचं कशान? ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं, गाथेच्या अभ्यासानं पिकायचं. परिपक्वता आणि परिपूर्णता झाली ना, अलगत आपण बाहेर पडतो. मग आंब्यासारखं सुटणं असावं, कैरीसारखं तुटणं नसावं. तुटण्यामध्ये दुःख आहे, रडगाणं आहे, सुटण्यामध्ये आनंद आहे. म्हणून सुटायला पाहिजे. सुटायसाठी देठच काय व्हायला पाहिजे? पिकायला पाहिजे. देठ म्हणजे प्रपंचाशी जोडलेली नाळ जी असते ना, ती पिकायला लागते. आणि पिकेल कशाला माहितीये काय? चिंतनानं. अरे हे खोटं आहे, हे खोटं आहे, ही मुलं बाळा वगैरे मी माझी म्हणतोय पण माझी दिसत नाहीत, हे सोनं नाणं माझं म्हणतोय पण माझ्या बरोबर येणार नाही. हे चिंतन ज्यावेळी चालू होते ना, त्यावेळी देठ जो आहे ना तो पिकायला लागतो. आणि पिकला आंबा अलगत, घरातून अलगत आपण बाहेर पडतो. आणि कळतंय कुणालाच माहित नसते घरातल्यांना की यांनी बाहेर पडलेले आहेत. कशाची त्यांना चिंता नंतर राहत नाही, आणि चिंता रहित, तणाव रहित असं मुक्त जीवन जगायला सुरुवात होते. म्हणून माऊली सूचना देतात, असं तुझं होणार आहे तर तू अशी तयारी कर. ऐशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, म्हणून चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. या ओवीचं फार चिंतन करून ठेवा. त्यात आणखीन ओव्या पाठीमागे गेलेल्या आहेत, त्या जाऊन सुद्धा वाचा. ही 580 नंबरची ओवी आता आपण चिंतनात घेतली होती. त्याच्या अगोदर 512 पासून त्या ओव्यांची सुरुवात होते श्लोकाची. एवढ्या ओव्या 70-72 ओव्या वापरल्या 93 नंबर पर्यंत. त्या ओव्या फार सुंदर आहेत, विचार करण्यासारख्या आहेत. आपण त्याचा अभ्यास करावा आणि त्याचा चिंतन करून ठेवावं. संतांचं म्हणणं ऐकावं, म्हणजे आपल्याला शेवटची जे आहेत तो दिवस गोड करायचा आहे. आपल्याला शेवटचा देश कडवट नाही, रडत जायचं नाही. म्हणून यासाठी अट्टहास करावा. कशासाठी? प्रॉपर्टी मिळवण्याचा अट्टहास नसावा. प्रॉपर्टी प्रारब्धाने मिळत असते. अट्टहास यासाठी पाहिजे की ग्रंथातलं ज्ञान, तत्वज्ञान माझ्या डोक्यात घुसून मला शांती लाभली पाहिजे, यासाठी अट्टहास करावा.
आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. वेळ संपलेला आहे. पुंडलिक वरद